कागल ते किनी टोल नाका या संपूर्ण महामार्गावर सध्या संथ गतीनं काम चालू असून सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं महामार्गावरच्या कामामुळे रस्त्यावर सर्वच ठिकाणी अपुरं काम असल्यामुळे अनेक ठिकाणी वळण किंवा रस्ता लहान अशी स्थिती महामार्गावर आहे। दिवसभर जशी वाहनांची गर्दी असते तसे रात्रीच्या वेळी प्रवास करणारे मोठ्या प्रमाणात वाहनधारक आहेत। पण किनी टोल नाक्यापासून येत असताना रस्त्याच्या कामामुळे सर्वच ठिकाणी खुदाई व रस्त्यावर सिमेंटचे पोल म्हणजे बॅरिकेड असल्यानं त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस लाईट पडल्यानंतर समोर बॅरिकेटर किंवा कॉन्क्रीटचे खांबावर रेडियम नसल्यानं वाहनधारकांना मोठा त्रास होतोय। किनी टोल नाका ते कागल या प्रवासादरम्यान कधीही अपघात होऊ शकतो हे सांगता येत नाही। या विभागातील ठेकेदार ज्या संत गतीने काम करतायत तर करतच आहेत, पण महामार्गावर ज्या ठिकाणी अपघात होऊ नयेत म्हणून ते कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाहीत। ठेकेदार हा सरकारचा जावई आहे का? त्याच्यावर आपलं ऑफिस कारवाई का करत नाही? लोकांचा जीव गेल्यावर आपलं ऑफिस जागवणार का? करवी शिवसेनेच्या वतीनं सदर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील अधिकारी यांना प्रतिकात्मक रेडियम देऊन हे ठेकेदार लावण्याबाबत आपण सूचना करावी, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक महामार्ग रोको आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला। यावेळी अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक रिफ्लेक्टर म्हणून रेडियम देण्यात आले। या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं माननीय चंद्रकांत भरडे, मॅनेजर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण उजळईवाडी कोल्हापूर माननीय गोविंद बैरावा यांना देण्यात आलं। यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख रविकिरण इंगोले म्हणाले की केंद्र शासनाकडे रिफ्लेक्टर बसवण्यासंबंधी पैसे नसतील तर आम्ही जे प्रतिकात्मक म्हणून रेडियम दिले ते रिफ्लेक्टर म्हणून बसवावे असं खोचक टोला त्यांनी लगावला। यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी आहेत। काम सुरू झाल्यापासून अनेक तक्रारी येतात। महामार्गाचं काम घेतलेले ठेकेदार कंपनी हे केंद्र सरकारचे जावे आहेत का असा सवाल त्यांनी केला। यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की येत्या 8 ते 10 दिवसात सर्वत्र रिफ्लेक्टर्स बसवून घेऊ असं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं। यावेळी जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, तालुका प्रमुख विनोद खोत, कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू सांगावकर, फेरीवाला संघटना तालुका प्रमुख कैलास जाधव, वाहतूक सेना तालुका प्रमुख दत्ता फराकटे, युवा सेना तालुका प्रमुख योगेश लोहार, युवा सेना समन्वयक सचिन नागटिळक, गांधीनगर उपशहर प्रमुख दीपक अंकल, शाखा प्रमुख सुनील पारपाणी, विभाग प्रमुख दीपक पोपटाणे, सागर साळुखे, योगेंद्र माने, रामराव पाटील, बाबूराव पाटील, अजित चव्हाण, देवानंद माने, भारत खोत आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी। किनी टोल नाका कागलपर्यंत जी रस्त्याची दुरावस्था झालेली ती दुरावस्था त्यानंतर ज्यांनी टेंडर घेतलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने न केलेली कामे, प्रशासनाचं असलेले दुर्लक्ष आणि वारंवार डावीकडे वळा किंवा उजवीकडे वळा यासाठी जो बोर्ड असतो किंवा त्याच्यावर जी रेडियम असते ती रेडियम न लावल्यामुळे होत असलेला अपघात याविषयी वाचा फोडण्यासाठी प्रशासनाला जाग आणली जाते। शिवसेनेच्या माध्यमातून सर्वच पदाधिकारी आम्ही इथे उपस्थित आहोत। राजू यादव तालुका प्रमुख आहेत। आम्ही निवेदन दिलेलं आहे शासकीय अधिकाऱ्यांना की रेडियम तुम्ही लावता की शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही रेडियम लावून देऊ। राज्य शासन जर इतकं दळबद्रे झालं असेल, राज्य शासनाकडे जर निधी नसेल तर त्यांनी ते घोषित करावं आणि इथून पुढं होणाऱ्या कालावधीमध्ये जे काय अपघात होत असतात त्या अपघाताची जबाबदारी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि राज्य शासनानं घ्यावीच। कारण मला वाटतं कोल्हापूर शहर ते कराड किंवा कागल ते कराड कमीत कमी 2 वर्ष झाली रस्त्याची दुरावस्था आहे। संबंधित अधिकारी सांगतात की आम्ही वेळोवेळी कॉन्ट्रॅक्टरला समन्स काढलेला आहे की तुम्ही या रस्त्याची दुरावस्था झालेली आणि तुम्ही रस्ता पुन्हा का चांगला करत नाही, पण आम्हाला अपेक्षापुरतं होईल अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला प्राप्त झालेलं नाही। त्यांना आम्ही एक इशारा दिलेला आहे की जर येणाऱ्या कालावधीमध्ये कॉन्ट्रॅक्टरनी चांगल्या प्रकारचा रस्ता व रेडियम जर लावलं नाही तर आम्ही हाच हायवे रस्ता रोको शिवसेनेच्या मार्फत करू।